मित्र हो नमस्कार. मी बघितला एक फसलेला सिनेमा आप जैसा कोई. यात मुख्य भूमिकेत आहेत आर माधवन आणि फातिमा सना शेख. चित्रपटाचा पहिला भाग अतिशय संथ आहे, ज्यात कोण कसं आहे हे दाखवण्यात बराच वेळ खर्च केला आहे. थोडक्यात कथा अशी की माधवन एक संस्कृत शिक्षक आहे, लग्नाचं वय उलटून गेलं आहे, 40 पार केली आहे, पण हवी तशी मुलगी न मिळाल्याने अजून अविवाहित आहे. तिकडे फातिमा सना शेख एक फ्रेंच टीचर आहे, 32 वर्षांची झाली आहे आणि मनासारखा मुलगा मिळत नसल्याने अजून अविवाहित आहे. दोघं एका डेटिंग ॲपसारख्या ॲपवर कनेक्ट होतात, ज्यावर निनावी बोलता येतं. नंतर माधवनला फातिमाचं स्थळ येतं तेव्हा सगळं डेटिंग ॲपचं काल्पनिक जग विसरून तो फातिमाच्या प्रेमात पडतो आणि नंतर काही नाटकीय घडामोडी करत चित्रपट कसाबसा शेवट गाठतो. कथा जरी सुरुवातीला साधी सरळ आणि गमतीशीर वाटत असली तरी चित्रपट हा करण जोहरचा असल्याने आणि नेटफ्लिक्सवर असल्याने हळूहळू आपले रंग दाखवायला लागतो. आता मुद्द्याला हात घालतो. भारतीय संस्कृतीवर घाव घालायचा एकही चान्स हे बॉलिवूडवाले सोडत नाहीत. इथेही मधात घोळलेले विष आपल्याला पाजले जाते. भारतीय मूल्यांना तडा दिला जातो. कसा ते बघा. संस्कृत शिक्षक हा सभ्य दाखवताना त्याला त्यांनी थोडा बावळट, थोडा वेंधळा, ज्याला बोलीभाषेत आपण अजून अंड्यातच आहे असं दाखवलं आहे. संस्कृत शिक्षक हा इंटेलिजंट, स्मार्ट, चार्मिंग असं पण दाखवला जाऊ शकतो, पण आपल्याला स्टेरिओटाईप करायचं आहे ना. तिकडे फ्रेंच टीचर मात्र मॉडर्न, खुल्या विचारांची आणि बेधडक दाखवली आहे. आता त्यांनी हिरोईनला ती एक खुल्या विचारांची आहे असे दाखवायचे होते, म्हणून त्यांनी तिचे एक अफेअर दाखवले. आता ते हिरोला समजल्यावर आणि त्याबद्दल विचारल्यावर चित्रपट आपल्याला तिच्या तोंडून स्त्री स्वातंत्र्याविषयी ज्ञान द्यायला लागतो आणि चित्रपटाचा मूळ विषय आपल्याला समजतो. यापुढे चित्रपट दडदडीतपणे स्त्री स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचाराचे समर्थन करतो. 16 वर्षांचे वर्जिन मुलं मुली आता म्युझियममध्ये देखील बघायला मिळत नाहीत असे सांगून आणि अजून अशा प्रकारचे ऐकायला भारी वाटणारे डायलॉग मारून त्या पुरुषाशी शारीरिक संबंध करू बघणारी ती हिरोईन त्या प्रसंगाला कसं प्रेमाचं नाव देऊन त्यावेळेची मानसिक स्थिती, शारीरिक गरज वगैरे वगैरे बाता मारून ग्लोरीफाय करते आणि हा उघडा पडलेला स्वैराचार झाकण्यासाठी त्याला म्हणते की तू एक संस्कृत शिक्षक आहेस ना, तुला तर प्रेमाबद्दल काहीच माहीत नाही वगैरे वगैरे. अरे काय संबंध. पुढे त्या हिरोची वहिनी हिरोईनच्या मामासोबत दाखवली आहे, जे की दोघी 50 वर्षांचे आहेत. शाब्बास. बिंग फुटल्यावर ती वहिनी म्हणते की त्या माणसावर माझं खरं प्रेम जडलं आहे आणि आता त्याच्यासोबत जाताना ती अचानक स्त्रीवादी भूमिकेत शिरून तिच्या नवऱ्याला खूप सुनावते आणि आपला निर्णय कसा योग्य आहे ते आपल्याला पटवायचा प्रयत्न करते. जसे की तो नवरा कसा तिच्या जेवणाची प्रशंसा करत नव्हता, सर्वांसमोर म्हणजे घरातल्यांसमोर कसा तो वाईट बोलला होता, माझी काळजी करत नव्हता, म्हणून मी एक उद्योग सुरू करून स्वतःला सशक्त बनवले वगैरे वगैरे. हा इतका मोठा टर्न चित्रपट घेतो जे बघायला आपल्यालाच ऑकवर्ड आणि चुकीचं वाटतं आणि आपला हिरो सर्वांच्या विरोधात जात वहिनीला सपोर्ट करतो. हिरोची भाची देखील तशीच. तिलाही 4-5 मुलांवर प्रेम झालं होतं, पण त्या प्रत्येक मुलाने तिला धोका दिला वगैरे, त्यामुळे ती तिच्या आईच्या सपोर्टला येते. राम राम राम. अरे हां, धार्मिकतेवर तर बोलायचंच राहिलं. तर ही बया त्या माणसासोबत त्याच्या म्हणजे हिरोईनच्या घरात जाते. आता तेव्हाच एक आजीबाई आजारी पडते, तर त्यांना काळजी वाटते की दुर्गापूजा होईपर्यंत आजी राहील का. तिथे आपला हिरो म्हणतो दुर्गापूजा करायसाठी दुर्गापूजेच्या दिवसाची वाट का बघायची, आपल्याला वाटेल तेव्हा आपण उत्सव साजरा करू शकतो, कोणत्याही मुहूर्ताची गरज नाही वगैरे वगैरे. आणि लगेच ते सगळं ऐकतात आणि मूर्ती आणून उत्सव साजरा करतात. काय कमाल आहे. चित्रपटात तसे खटकणारे बरेच सीन आहेत. लग्न बोलल्यावरही तो हिरो त्या हिरोईनच्या घरात दुर्गापूजेला कशाला जाईल, शिवाय जमशेदपूरमधून मित्राला कशाला बोलवेल. एका प्रसंगात मंत्रोच्चारण केल्यावर भटजी लगेच हां आता दक्षिणा द्या. अरे असं कोण बोलतं. किती स्टेरिओटाईप कराल एखाद्या गोष्टीला. असो, चित्रपटाने आर माधवनला वाया घालवले आहे. त्याने उत्तम अभिनय केला आहे, पण तो चित्रपटच त्या लेवलचा नव्हता. फातिमाने किरकोळ तर इतरांनी चांगला अभिनय केला आहे. काही प्रसंगात कॅमेरामॅनची मेहनत दिसून येते. अजून काही प्रसंग कलात्मकदृष्ट्या उत्तम झाले आहेत, पण हे आठवणीत राहणारे 3-4 प्रसंग सोडले तर चित्रपट संथ, दिशाहीन आणि चांगल्या कलाकारांना घेऊन चुकीचा संदेश देण्यासाठी धडपडताना दिसतो. कदाचित ह्यामुळेच हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज केला गेला नसेल. आर माधवनने असे चित्रपट करून स्वतःची इमेज कमी करून घेऊ नये असे मला वाटतं. मी या चित्रपटाला देईल
10पैकी 2 मार्क्स, कारण फक्त गाणी आणि अभिनय एवढेच काय ते चांगले आहे. हा एक फसलेला सिनेमा आहे जो पाश्चात्यांच्या विचारसरणीवर आधारित आहे. आधी बोलल्याप्रमाणे हे एक मधात घोळलेले स्वैराचाराचे आणि चंगळवादाचे विष आहे, जे हा चित्रपट त्याच्या टार्गेट ऑडियन्सपर्यंत म्हणजेच किशोरवयीन मुलांपर्यंत पोहोचू इच्छितो, जे रोखणे आपले कर्तव्य आहे असे मी मानतो. बाकी तुम्ही हा चित्रपट बघितला असल्यास तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.